दरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाते ईसा स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून आमंत्रित केलं जाते फलंदाजीसाठी श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाला। दरम्यान सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाचे 2 सलामीचे फलंदाज मैदानात पाहायला मिळतात। बाबू आणि स्वप्नील चव्हाण आणि दीपराज कदम यांच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते। गोलंदाजी मार्कवर कुलदीप संघाकडून पहिलं षटक घेऊन कुलदीप अप्रतिम ऑलराऊंडर खेळाडू पंचांच्या माध्यमातून सामना चालू याचा कौल येतोय। पंच रोहन वरेकर मेन पंच पाहायला मिळतात। स्क्वेअर लेगला वैभव आहे ना, वैभव शिवलकर त्या दरम्यान स्क्वेअर लेग पंच पाहायला मिळतील। सामन्यात सुरुवात पहिला चेंडू स्ट्राईकवर बाबू पाहायला मिळतोय। स्वप्नील चव्हाण उर्फ बाबू चव्हाण। दरम्यान पहिला चेंडू संकेत पवार याने ज्या ठिकाणी चेंडू मागितला होता त्या ठिकाणी चेंडू फेकला जातो कुलदीप याच्या माध्यमातून। सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन दरम्यान यशांच्या मागे संकेत पवार आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय। दुसरा चेंडू पुन्हा एकदा कुलदीप, पुन्हा एकदा त्या दिशेत चेंडू फेकला गेला। दरम्यान बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय पक्षाच्या दिशेत एकदा मात्र नक्की जोडली जाते। एका धावेने वैयक्तिक आणि संघाचं खातं मात्र नक्की जोडले जाते। संघाचा श्रीगणेशा केला जातोय बाबू चव्हाण याच्या माध्यमातून। दरम्यान स्ट्राईकवर डावखुरा फलंदाज दीपराज कदम आता मात्र पाहायला मिळेल। या टुर्नामेंट मध्ये थोडासा फॉर्म पासून झोपताना नक्की पाहायला मिळतो दीपराज वारंवार। दरम्यान तीन मॅच मध्ये दरम्यान बोल्ट आउट झालेला पाहताना मिळाला दीपराज कदम अप्रतिम। स्वप्नील खाली बाबू स्वप्नील। दरम्यान दीपराज संघाचा घणाघाती फलंदाज थोडासा फॉर्म पासून झुजताना नक्कीच या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतोय। वक्रतुंड स्पोर्ट्स संघाचा घणाघाती फलंदाज संघनायक म्हणून ओळखला जाणारा खेळाडू ज्याने आपली ख्याती या पंचकृषीमध्ये निर्माण केले ते डावखुरा घणाघाती फलंदाज। थोडेसे डावखुरे फलंदाज या पंचकृषीमध्ये थोडे कमी आहेत। पंचम वाडकर, दीपराज कदम, कुलदीप यांच्या माध्यमातून घणाघाती फलंदाजी। दरम्यान राजा स्पोर्ट्स संघाचा संघनायक ऋतिक कांबळेच्या दरम्यान डावखुरे फलंदाज थोडेसे कमी पाहायला मिळतात पण नक्कीच त्यांच्या माध्यमातून घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते। चला दोन्ही संघाने विनंती पास करायचं। पुन्हा एकदा कुलदीप गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतोय। स्ट्राईकवर दीपराज हलक्यात आणि कटवलेला चेंडू दरम्यान एक धाव काढून आपल्या खात्यामध्ये नक्की जोडले जाते दीपराज कदम याच्या माध्यमातून। धावसंख्येत भर घातली जाते। धावसंख्येत बिनबाद 2 धावा। लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे दरम्यान वारंवार क्षेत्ररक्षणात बदल पाहायला मिळतोय। दरम्यान अर्जुन राठोड याला इकडून तिकडे नाचावे लागते। पुन्हा एकदा कुलदीप स्ट्राईकवर बाबू पाहायला मिळेल। टप्प्यात चेंडू दरम्यान मोठा फटका चेंडूला पाठवलं जातोय सीमारेषेच्या दिशेने। दरम्यान आउटफील्ड स्लो असल्यामुळे चेंडू मात्र नक्कीच जडला जातोय। 2 धावा नक्कीच वसूल केलेला सुंदर फटका नक्कीच बाबू याच्या माध्यमातून पाहायला मिळाला। तर नक्कीच आउटफील्ड थोडी फास्ट असते तर नक्कीच चेंडू सीमा पार झाला असता। दरम्यान चांगला फटका या 2 धावांनी संघाची वरती धावसंख्या गेली 4 बिनबाद 4। कुलदीप स्ट्राईकवर बाबू पाहायला मिळतो। खोलवर टप्प्यात चेंडू आता मात्र उडवण्याचा प्रयत्न हलक्या तरी कटवला जातोय। दरम्यान 1 धाव वसूल केली जाते। सिंगल डबलचा पावित्रा आजमावला जातोय। पॉवर प्लेचा षटक आहे नक्कीच हाणामारी करावी लागेल। आता मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळेल दीपराज कदम याच्या माध्यमातून कारण की आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत। एकच चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये शिल्लक राहिलाय। दरम्यान सुंदर गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते। कुलदीप स्ट्राईकवर दीपराज कदम।
आखू टप्प्यात चेंडू आता मात्र उडवला जातोय. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अर्जुन राठोड कोणतीही न चूक करता झेल टिपली जाते. दीपराज कदम याचा खेळ संपवला जातोय. पहिल्या विकेटचं पतंग दरम्यान दीपराज कदम तंबूच्या आसराला धाडला जातोय. चला सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघ बॅटिंग लाईन तयार ठेवायची. आखू टप्प्याचा चेंडू होता. शेवटचा चेंडू मी आधी सांगितलं होतं. दरम्यान धावा कमी आल्यामुळे नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळेल आणि त्याच पद्धतीचा मोठा फटका देखील सजवला होता. पण चेंडू उंचीला मात्र 100 गुण मिळाले, पण लांबी थोडीशी कमी पाहायला मिळाली. दरम्यान चेंडू गेला सरळ अर्जुन राठोड याच्या हातामध्ये. कौतुक करायला गेलं. एका षटकामध्ये पॉवर प्ले षटकामध्ये धावसंख्या झाली निव्वळ 5 धावा, 1 गडी बाद 5. मैदानामध्ये आमचे मित्र सुनील मोरे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मंडळाकडून हार्दिक स्वागत असेल. स्वागत. जाधव फळगड मैदानात पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर संकेत मयेकर. स्ट्रायकर बाबू आतापर्यंत सिंगल डबलचा पवित्रा बाबू याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय. एकच मोठा फटका दरम्यान पॉईंटच्या दिशेत पाहायला मिळाला. दरम्यान आउटफील्ड स्लो असल्याने चेंडू मात्र आणला गेला. 2 धावा नक्कीच वसूल केल्या गेल्या. दरम्यान आता मात्र स्ट्राईकवर बाबू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर संकेत मयेकर. इसा स्पोर्ट्स संघ तुम्हाला वारंवार सूचना द्याव्या लागतात. विनंती असेल आपण बाबा नोंद घ्यायचे. वारंवार तुम्हाला कॉल द्यावा लागतो. थोडं फास्ट खेळायचं. चेंडू आता मात्र उडवला जातोय. चेंडूला पाठवलं जातंय सरळ लॉंगॉनच्या हातामध्ये. गडी बाद झालाय. सरळ दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झालाय. बाबू चव्हाण याला तंबूचा रस्ता दाखवला जातो. अजून एक विकेटचं पतंग दरम्यान नवीन फलंदाज बाबा पाटील मैदानात येताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज बाबू पाटील याच्या माध्यमातून नक्कीच फलंदाजीला एक उच्चांक पाहायला मिळेल. पण या टुर्नामेंट मध्ये थोडासा फॉर्म दिसताना नक्कीच पाहायला मिळतोय. बाबा पाटील कालच्या दिवसामध्ये अजून खातं उघडू शकला नाही बाबा. त्या दरम्यान आता मात्र काय कानमंत्र घेऊन आला आपल्या संघ नायकाकडून पाहूया. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. दरम्यान पुढील चेंडूवर पुन्हा एकदा संकेत मयेकर स्ट्रायकर बाबा पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये थोडासा फॉर्म पासून सुटताना नक्कीच बाबा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती मोठे फटके मारण्याचा प्रयत्न भाग झाला. दरम्यान पुन्हा एकदा बाबा कुठं चेंडू काय फटका सजवला जातोय. पॉईंटच्या दिशेत 1 धाव नक्कीच. दुसरा प्रयत्न 2 धावा वसूल केले जात आहेत. तिथे जायचा प्रयत्न भूषण जाधव याच्या माध्यमातून पण 2च धावा. ते 2 धावांनी वैयक्तिक संघाचं खातं मात्र नक्कीच बिघडलं जाते बाबा पाटील याच्या माध्यमातून. दरम्यान 1 धाव वसूल केली जाते. एका दोन संघाची वाट वसूल केली. 8 धावा, 3 गडी बाद, 8 धाव संख्या झाली. स्ट्रायकर भूषण जाधव पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम फटकेबाजी भूषण जाधव याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटकार चौकार याच्या माध्यमातून नक्कीच कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले. दरम्यान संकेत मयेकर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा स्ट्रायकर
भूषण खोलवर टप्प्यात चेंडू उडवलाय, चेंडू फटलाय, पाहूया चेंडू जातोय सरळ पुन्हा एकदा त्याच क्षेत्राच्या हातामध्ये गडी बाद झालाय. भूषण जाधव गोल्डन डकचा शिकार ठरतोय. क्षेत्ररक्षक कोण? क्षेत्ररक्षक त्या दरम्यान लावण्याच्या दिशेत सूरज पाहायला मिळाला. सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून सलग 2 झेल टिपले जात आहेत सूरज याच्या माध्यमातून. सुंदर क्षेत्ररक्षण षटकात 2 चेंडू बाकी. काय गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळते संकेत मयेकर याच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू फेकले जात आहेत, 2 गडी बाद केली जात आहेत. आतापर्यंत 3च धावा फक्त खर्च केले जात आहेत. खरोखरच सुंदर गोलंदाजी प्रदर्शन. 2 षटका दुसऱ्या षटक प्रगतीपथावर धावसंख्या झाले 8 धावा. आता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय तो अनिकेत पाटील. निर्धाव चेंडू सुंदर चेंडू टाकला होता तो संकेत मयेकर आणि पुन्हा एकदा समोर आहे तो अनिकेत. यावंत धावसंख्या आली ती 9. क्लीन बॉल झालाय तो अनिकेत पाटील आणि अनिकेत पाटील स्वरूपात चौथा गडी बाद झालाय तो सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघाचा. नौका फलंदाज दीपराज पाटील मैदानामध्ये दाखल होताना वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 3रं षटक घेऊन आलाय तो संकेत पवार. दीपराज पाटीलच्या दरम्यान नॉन स्ट्राईकवर पाहायला मिळेल. स्ट्राईकवर भावा पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर ऐकून खेळलो संकेत पवार. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी नक्कीच चालू आहे. 2 षटकार केली, धाव संख्या झाली 9 धावा. 4 गाड्यांच्या बरोबर धाव संख्या झाली 9 धावा. सुंदर गोलंदाजी संकेत मयेकर आणि कुलदीप याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. टप्प्याचा चेंडू दरम्यान निर्धाव चेंडूची सांगोटा. प्रेशर टाकण्याचा नक्कीच प्रयत्न पाहायला मिळतो संकेत पवार याच्या माध्यमातून. आतापर्यंत धावसंख्या झाली 9 धावा. 4 गडी बाद मात्र नक्कीच झाले. खुला टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडूला पाठवलं जात आहे सरळ सीमारेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. खोलवर टप्प्यात चेंडू होता, उडवण्याचा प्रयत्न. फटका मात्र नक्कीच बसला होता. दरम्यान क्षेत्ररक्षक कुलदीप थोडीशी चूक करतोय. चेंडू सगळ्या हाताला लागून चेंडू गेला सीमारेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतो. या 6 धावांनी संघाची वाढी धावसंख्या होईल 15 धावा. आखून टप्प्यात चेंडू उडवण्याचा प्रयत्न. दरम्यान चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 1 धावेसाठी डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली 16 धावा.
दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग संकेत पवार आतापर्यंत सुंदर गोलंदाजी संकेत पवार याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. एक मोठा फटका नक्कीच बाबा पाटील याच्या फलंदाजी निघाला पण क्षेत्ररक्षक थोडीशी चूक केली आणि चेंडू गेला सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा संकेत पवार आखोटप्पा चेंडू पुन्हा एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता तेच करणार गोलंदाजी दरम्यान संकेत पवार याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुरेख चेंडू गतीपासून बीट केले जाते. पुन्हा एकदा बाबा उलट टप्प्यात चेंडू यष्टीचा केला भेद अचूक टप्पा भेदक मारा फरीच्या दृष्टीने गडी बाद केला जातोय. अजून एक विकेटचं पतन बाबा पाटील याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. या फटकातील अजून एक चेंडू बाकी आहे. खोल टप्प्यात चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न बाबा पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळाला पण गतीपासून बीट केलं जात आहे. सरळ चेंडू गेला यष्ट्यांचा भेद करत बाबा पाटील याला तंबूचा रस्ता दाखवला जातोय. दरम्यान नवीन फलंदाज मैदान पाठवायचे आहेत. सिद्धेश्वर स्पोर्ट्स संघ विनंती असेल पुढील सामना अहिल वॉरियर्स विरुद्ध रामोळकरी संघ जोडी संघ या संघटनांकडून नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये हजर व्हायचे. खुले टप्प्यात चेंडू दरम्यान नवीन फलंदाज सौद शाह त्या दरम्यान पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव करताना पाहायला मिळाला सौद शाह. दरम्यान तिसरं षटक समाप्तीवर धावसंख्या झाली 16 धावा. 1 2 3 4 5 6 ओव्हरला 7 विकेट किती झाल्या एक टोटल टोटल विकेट 5 गेले 1 2 5 गडी बाद धावसंख्या झाली 16 धावा. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते इसाच मोठ संघाकडून. दरम्यान शेवटचं षटक अर्जुन राठोड नंबर षटक घेऊन पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा उडवण्याचा प्रयत्न दरम्यान दीपक पाटील याच्या माध्यमातून गतीपासून बीट केले जात आहे. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाही. दरम्यान डॉट बॉल पाहायला मिळतोय. अर्जुन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. उलट टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू जातो. स्क्रीनच्या दिशेत विशाल पाटील त्या दरम्यान क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एकच धाव वसुली केली जाते. या एका धावून संघाची वाढ धावसंख्या होईल 5 गडी बाद 17 धावा. डाकू टप्प्यात चेंडू दरम्यान तेच तर चेंडू फेकला जातोय. एक धाव वसूल केली जाते. धावसंख्येत भर घातली जाते. धावसंख्या झाली 18 धावा. पुढे डासिंग राऊंड खेळला फटका दरम्यान चेंडू अवैध फटका फसला आहे. चेंडूकडे क्षेत्ररक्षक गोलंदाजी तो झेल सोडली जाते. एक धाव. धावसंख्या झाली 19 धावा. दरम्यान स्ट्राईकवर सौद शाह गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अर्जुन पाहायला मिळते. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी अर्जुन याच्या माध्यमातून पाहायला मिळते. खोलवर टप्प्यात चेंडू दरम्यान सुंदर फटका आठवी स्लो असल्यामुळे चेंडू मात्र आडला जातोय. 2 धावा. तिसऱ्या प्रयत्न पाहायला मिळेल. दाबोदडीची संधी दरम्यान धाव स्वरूपात वेळी बाद होईल. 2 धावा. या 2 धावांनी संघाची वाढ धावसंख्या होईल 21 धावा.
21 लॉस ऑफ 6 विकेट. हो लास्ट बॉल अरमान दरम्यान नवीन फलंदाज अरमान कालशेकर त्या दरम्यान नॉन स्ट्राईक वर जाताना पाहायला मिळतोय. अर्जुन टप्प्याचा चेंडू दरम्यान मोठा फटका चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेत. 2 धावा नक्कीच वसूल केले जात आहेत. 2 धावांवर समाधान पाहायला मिळेल. या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या झाली 23 धावा. 24 धावांचं मापकाचं उद्दिष्ट पाहायला मिळतं स्पोर्ट संघासमोर. तर विनंती करतो श्री सिद्धेश्वर स्पोर्ट संघ आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पुढे होणार रोमांचक सामना अहिल वॉरियर्स विरुद्ध रामदेवकरीन दोन्ही संघनायकांनी आणि विजेतेसाठी कॉमेंट बॉक्समध्ये हजर व्हायचंय. अर्थात सगळीकडे तुम्हाला विनंती करतो नाणेफेकीसाठी तुम्हाला शाहरुख बागुलीने येण्यासाठी सांगितलंय. माझी बापू जाधव विनंती असेल मैदानामध्ये यायचंय.
ओके स्टार्ट. ऑफेन्स क्रिकेट क्लब केवळ आयोजित केवळ प्रीमियर लीग पर्व दुसरं एसएस स्पोर्ट्स वर्सेस सिद्धेश्वर स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान सुरू असणारा सामना. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पहिल्या इनिंग आपण पाहिलं तर दुवा बनवला गेला. 23 बनवला गेला. 24 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलं आणि 24 धावांचं आव्हान पार करत असताना आपण फलंदाजीसाठी मैदानामध्ये स्ट्रायकिंग वरती संकेत पवार नॉन स्ट्रायकिंग वरती या बॉलला मात्र अतिशय चांगला फटका त्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र यावेळेला डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. एका धावेसाठी पहिली धाव फलकावरती लागते. संकेत याच्या माध्यमातून हा अतिशय चांगला खेळाडू आहे, गुणवंत खेळाडू आहे. एखाद्या लीग मध्ये आपल्याला मिळालेली टीम कशा पद्धतीने चालवायची असते, कशा पद्धतीने त्या संघाकडून खेळ करायचा असतो हे या खेळाडूला चांगलं माहिती आहे. पुन्हा संकेत पहिला यावेळेला गोलंदाजीसाठी आला अनिकेत. याच्या पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका पाहायला मिळाला. अनिकेत या पॉवर मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू. या वेळेला मात्र चेंडूला आड्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न तितका चांगला क्षेत्ररक्षण. यावेळेला चेंडूची फेक मात्र चूक असते तर संकेत पवारला मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागलं असतं आणि या एका धावेबरोबरच धावफलकावर दुसरी धाव देखील जोडली जाते. संकेत गायकर यावेळेला स्ट्राईक वरती असेल. या सिद्धेश्वर संघाचा विचार केला तर यष्टीरक्षणाची जबाबदारी रोहन यांना अतिशय चांगल्या पद्धतीने केली. मात्र कुठेतरी फलंदाज कमी पडले आणि त्यामुळे कमी टोटल झाली. या 2 ते 3 दिवसांमध्ये यष्टीरक्षण आपण बघितलं तर रोहन याच्या माध्यमातून अतिशय जबरदस्तरित्या यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडली गेली आहे. अनिकेत पाटील या वेळेला राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी तयार असेल. स्ट्राईक वरती असलेला मंदार ज्याचा भाऊ संकेत या वेळेला मात्र थोडासा स्लोअर रन पद्धतीचा टाकलेला चेंडू बहुधा एका धावेचा इशारा येतोय अंपायरचा. या एका धावेविषयी धावफलकावरती धावा देखील वाढल्या जातात. यावेळेला धावफलक जाऊन पोहोचतो 3 वरती पहिला षटकाचा खेळ सुरू आहे. 24 धावा बनवायच्या. 24 धावा बनवत असताना निश्चितपणाने या पहिल्या ओव्हरमध्ये या पॉवरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा या संघाचा प्रयत्न असणारा इसा स्पोर्ट्स या संघाचा. यावेळेला संकेत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल आणि अतिशय जबरदस्त वेगवान आणि यॉर्करचा अचूक मारा करणारा असा हा गोलंदाजा. या वेळेला शक्तिकेचा चेंडू मोठा फटका खेळला जातोय. भूषण जाधव या वेळेला झेल पकडतोय का या सीटा टिपला जातोय. पहिला गडी बाद झाला. पहिला हादरा या वेळेला बसतोय. संकेत मयकर मैदानाच्या बाहेर गेला. पहिला धक्का. धाव संख्या 3 वरती. अतिशय चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून या संपूर्ण लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अनिकेत याचसाठी ओळखला जातो जो कमी धावांबरोबर विकेट देखील मिळवून देतो. अतिशय चांगली गोलंदाजी आहे. शॉर्ट फ्रिक्वेन्सीचा चेंडू होता मात्र त्याला वेग देखील तितकाच होता आणि या वेगाचाच निश्चितपणाने थोडासा डिसएडव्हान्टेज मिळाला. तो फलंदाजाला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि कर्णधाराचा खरं तर कौतुक करावं लागेल. कशा पद्धतीने फील्ड सेटिंग करायचं यावरचा खेळाडू कशा पद्धतीने मागे घेतला आणि बरोबर त्याच्या हातामध्ये विसरलेला हा झेल देखील पाहिला. भूषण याने देखील चांगला झेल टिपलाय. अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. 24 धावांचा आव्हान पार करत असताना यावेळेला नवीन फलंदाज मैदानामध्ये बंधन फलंदाज मैदानामध्ये प्रविष्ट झाला अर्जुन. संकेत याला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक पासून रोखण्याचा प्रयत्न असावा सिद्धेश्वर संघाचा तर हे टोटल देखील डिपेंडेबल ठरू शकतं. अर्जुन हा देखील एक चांगला फलंदाज आहे. अनिकेत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार असेल. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी तयार. या वेळेला फुलटा चेंडू पुन्हा जातोय सीमा रेखा पार. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. फुलर लेगचा चेंडू आणि त्याचा अचूक घेतला गेलेला समाचार देखील आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी धावा रोखल्या होत्या. एक गडी देखील बाद केला होता मात्र यॉर्करचा प्रयत्न केला आणि हा चेंडू फेकत असताना कुठेतरी थोडासा मागे पुढे झालं आणि चेंडू फुलटॉन लेगचा झाला. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
धावसंख्या 9. पुन्हा एकदा अनिकेत राईट आर्म राऊंड द विकेट अक्रॉस द लाईन जाऊन यावेळेला अचूक टप्पा बेद असणारा चेंडू जाऊन सरळ लेफ्ट आर्म वरती आदळला. अनिकेतचा अचूक मारा पाहायला मिळाला आणि आपण पाहतो तर अर्जुन देखील यावेळेला दुसरा धक्का बघून मैदानाच्या बाहेर येतोय. इन्सा स्पोर्ट्स संघाची धावसंख्या चांगली आहे मात्र 2 गडी देखील बाद झालेत. अजून देखील संकेत पवार सारखा खेळाडू मैदानामध्ये असेल. आपण बनवलेलं टोटल कमी असताना देखील या ठिकाणी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याने केला. अनिकेत याच्या माध्यमातून झाला मात्र एक त्याची चूक. या संपूर्ण ओव्हरचा लेखाजोखा बघितला तर या एका बॉलनं ही ओव्हर कुठेतरी उद्ध्वस्त गेली म्हणावं लागेल. अर्जुन यानं अतिशय चांगली महत्वाची भूमिका बजावली. तो 1-2 चेंडू खेळलाय आणि त्या 2 चेंडूमध्ये त्याने एक षटकार देखील लगावलाय आणि त्यामुळे 23 धावांच्या टोटलच्या जवळजवळ जाण्यासाठी हा एक षटकार देखील गेम चेंजिंग ठरू शकतो. कारण एक चांगला फटकाराच्या बॅट मधून निघाला. यावेळेला भूषण गोलंदाजीसाठी येतो. कुलदीप ग्राउंड मध्ये गेला. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संकेत स्ट्राईक वरती असेल आणि गोलंदाज असणार यावेळेला भूषण जाधव. बाबू चव्हाण असेल रोहन असेल या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपला गोलंदाज चांगल्या पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र या टुर्नामेंट मध्ये जर आपण बघितलं तर ऋत्विक बाबा पाटील याच्या माध्यमातून पूर्णतः निराशाजनक कामगिरी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाली. कारण त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची फटकेबाजी होणं चांगली गोलंदाजी होणं गरजेचं होतं. मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये जोडणं कुठेतरी निराश केलंय आणि या संघाची कुठेतरी तडजोड होताना आपल्याला पाहायला मिळाले. भूषण जाधव राऊंड विकेटने गोलंदाजी करेल. स्ट्राईक वरती असेल संकेत पवारची पॉवर या वेळेला मात्र चेंडू जातो बिगोरच्या जोडमध्ये. यश पंचांचा एका धावेचा इशारा आला. धावसंख्या डबल फिगर्स मध्ये जाऊन पोहोचले. धावसंख्या 10 या वेळेला आपल्याला पाहायला मिळते. भूषण देखील चांगला गोलंदाज आहे. त्याच्या पद्धतीने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी देखील केली जाते. चला लाईनमॅन थोडस आपण सहकार्य करूया. सामना यामुळे थांबते. संकेत पवार अतिशय चांगला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. प्रत्येक चेंडूवरती कुठलाही आघात करण्याचा प्रयत्न नाहीये. या वेळेला मात्र एक चेंडू खेळला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वरती. चला पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आणि एका धावेची डबल फिगर्स मध्ये यावेळेला धावसंख्या पाहायला मिळाली 10 वरती जाऊन पोहोचली आहे. आणि आपण पाहतो 24 धावांचा आव्हान आहे. अजून देखील 14 धावांची गरज आहे. स्ट्राईक वरती असेल संकेत. नॉन स्ट्राईक वरती आपल्याला कुलदीप पाहायला मिळेल. तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे भूषण. हा अतिशय चांगली गोलंदाजी करू शकतो. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी तयार. स्ट्राईक वरती असलेला संकेत पवार याच्या माध्यमातून या वेळेला मात्र आव्या मॅचला खेळला गेलेला चेंडू जोपर्यंत दिग्राजी याच्या माध्यमातून अतिशय गलताबरोबर आपल्या संघाची टोटल कमी आहे. मात्र त्याला तरी देखील चांगली क्षेत्ररक्षण करण्याची गरज होती आणि त्याच्याकडून थोडासा फंबल झाला. त्याचा फायदा घेतला गेला आणि धावसंख्या यावेळेला जाऊन पोहोचते 12 वरती. चला पुन्हा एकदा संघ 2 धावांची धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली. भूषण पुन्हा एकदा तयार असेल. भूषण याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 1-2 डॅक चेंडू काढावे लागतील. त्यानंतर या सामन्यामध्ये कुठेतरी थोडंसं बंद करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते आणि याचाच प्रयत्न करतात त्या पाहणं देखील गरजेचं आहे. थोडासा फील्ड मध्ये चेंज केलं गेलं आणि या वेळेला भूषण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार असेल. यष्टीरक्षक रोहन त्याला थोडंसं गाईड करेल विकेटच्या मागून आणि या वेळेला आपण पाहिलं तर थोडंसं फील्डमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज चेंज करून घेतोय. 24 धावांचा आव्हान आहे संकेत स्ट्राईक वरती. या वेळेला मात्र चांगला टप्पा चांगला वेग देखील पाहायला मिळाला. थोडासा चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये अपयशी ठरला तो संकेत. चांगल्या पद्धतीने सिंगल डबल्स खेळण्याचा प्रयत्न त्याच्याकडून मला वाटतं पाहायला मिळतो. कारण टोटल कमी आहे. चेजिंगचं टोटल आपण पाहिलं तर 24 धावांचं आहे आणि आतापर्यंत दुसरं षटक सुरू असताना धावसंख्या आपण 12 वरती पाहतोय.
12 धावा धावफलकावरती विजयासाठी देखील फक्त आणि फक्त 12 धावांची गरज आहे. भूषण चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. या वेळेला मात्र चांगला फटका प्रगत याच्या माध्यमातून कदाचित थोडासा लो गेला असता तर हा झेल देखील होऊ शकला असता. प्रणव मात्र कुठेतरी लेझी पाहायला मिळाला, पण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं. कुठेतरी निगेटिव्ह थिंग्स मधून पॉझिटिव्ह गोष्ट एक आहे की एक धाव तर त्याने निश्चितपणाने वाचवली आहे. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचले. आता मात्र विजयासाठी 11 धावांची गरज आहे. कुलदीप स्ट्राईक वरती असेल, ज्यानं कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या दिवशी देखील त्यांनी चांगला खेळ केलाय आणि गोलंदाज देखील तितक्या ताकदीचा आहे. आपण पाहतो ते इसा स्पोर्ट वर्सेस सिद्धेश्वर स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान हा सुरू असणारा सामना 24 धावांचा आव्हान पार करत असताना पहिले 2 खेळाडू बाद झाले. त्यामध्ये अर्जुन यानं चांगली गोलंदाजी केली होती. संकेत यानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अनिकेत याच्या षटकामध्ये तो बाद होऊन मैदानाच्या बाहेर आला. तदनंतर संकेत यानं ही उडी कुठेतरी सांभाळण्याचा प्रयत्न केला. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना चांगली गोलंदाजी तो देखील या ठिकाणी करतो. कुठलाही मोठा फटका खेळत नाहीये. आता मात्र सिंगल डबल्स वरती भर देतोय. भूषण राईट हँड ओव्हर द विकेट नाही. कुलदीपसाठी या वेळेला स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि या वेळेला दीपराजाच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केलं गेलं. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेनुशी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 वरती. विजयासाठी 10 धावांची गरज आहे. 14 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. कुलदीप देखील चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळतोय आणि 1 धाव घेतली. त्यांनी स्ट्राईक वरती गेल्यानंतर स्ट्राईक चेंज केली आणि ऑस्ट्रेलिया गेमच्या गोलंदाजाला या वेळेला मात्र स्ट्राईक वरती आणलं संकेत पवारला. कारण हा सामना जर जिंकून देऊ शकला तर 1-2 फटक्यांमध्येच निश्चितपणाने संकेत हा सामना जिंकून देऊ शकतो अशी ताकद असणारा हा खेळाडू आहे. या वेळेला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा भूषण गोलंदाजीसाठी तयार असेल. या चेंडूवरती काय होतं यावेळेला अतिशय चांगला चेंडू. रोहन अतिशय चांगलं काम यष्टीच्या मागे गेले 3 दिवस मी पाहतोय तर रोहन याचं यष्टीरक्षण इतकं चांगलं झालं. दर्जेदार यष्टीरक्षकाची भूमिका त्याने या ठिकाणी बजावताना आपल्याला तो पाहायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ संपतोय. आता मात्र 12 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त विजयासाठी 10 धावांची गरज. विजयासाठी 10 धावांची गरज आहे आणि लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारून जर हा सामना संपवला तर या दोन्ही गोलंदाजांना अरुण देवत यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 2 चेंडूवरती 2 षटकार मारायचे आणि सामना संपवायचा आहे. अरमान येतोय गोलंदाजीसाठी. तिसऱ्या आणि निर्णायक षटक या वेळेला आपण पाहतोय. या षटकामध्ये किती धावा रोखल्या जातात हे पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक वरती असलेला कुलदीप या वेळेला मोठा फटका खेळतोय का? चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडतोय का? इथं मोठा फटका खेळला गेला. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. तिथं पंचांचा इशारा येतोय 1 धावेचा. काय फटका खेळला गेला होता. चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर फाडलं गेलं 1 धावेसाठी. धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धावेनिशी पुढे वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचली या वेळेला 15 धावा. अंपायर सांगतील ना, अंपायर सांगतील मला तिकडे लाईनमॅन्स आहेत. खेळाडूंनी काही कसली टेन्शन घेऊ नका. आपण 6 धावा. ओके दिला तिकडे. 1 षटकार. आता फक्त 1 षटकाराची गरज आहे. 100 रुपये कमावण्याची संधी आहे. त्यानंतर या सामन्यामध्ये विजय देखील मिळवू शकतात. पाहूया. इथं मात्र फटका चुकला. 1 धावेवरती समाधान मानावं लागलं आणि हे प्राइज मिळवण्याची संधी देखील या वेळेला गमावली जाते. पण आता मात्र विजयासाठी 3 धावांची गरज आहे.
10 चेंडू आणि 3 धावांची गरज. स्ट्राईक वरती संकेत षटकार मारून सामना संपवतो का पाहणं गरजेचं आहे. इथं फुलटतलेचा चेंडू त्याला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र एक धाव निश्चितपणाने मिळते. एका धावेनुसार धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वरती. आता काही सत्कार मार इंजुरी आली बुमराह. धावसंख्या 22 वरती. विजयासाठी 2 धावांची गरज. 2 धावांची गरज. कुलदीप स्ट्राईक वरती. या वेळेला मात्र एका धावेचा प्रयत्न केला जातो. यस, इथे एक धाव घेतली जाते कुलदीप याच्या माध्यमातून. आणि सामन्यावरती जवळजवळ संपादन करण्याच्या दृष्टीने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पेसा स्पोर्ट्सचा संघ, त्यांचा आयकॉन खेळाडू निश्चितपणाने चांगली जबाबदारी त्याने देखील पार पडले. इथं गेला चेंडू सीमा रेखा पार. षटकार. चला लागोपाठ टॅकर नाही मारला.